विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वर्क डन, थर्मोडायनॅमिक्स. मी तुम्हाला सांगतो, वर्क डन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बरं का, आणि त्याच्यावरती प्रश्न पण आहेत. पण वर्क डनचे फॉर्म्युले कुठले आहेत? मी आता जरा फॉर्म्युले लिहितो बरं का, लक्षात घ्या. वर्क डनचा मी जो फॉर्म्युला लिहिलाय पहिला, तो आहे मायनस पी डेल्टा व्ही. मायनस पी आणि चेंज इन व्हॉल्यूम. जुलै 2025. अतिशय सोपी एमसीक्यू या प्रश्नावर आले, लक्षात घ्या. हे डेल्टा व्ही म्हणजे V2 मायनस V1. ओके. पण वर्क डनचा अजून एक फॉर्म्युला आहे, मायनस डेल्टा एन जी इंटू आर टी. जर रिॲक्शन दिली असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. आणि अजून एक वर्क डनचा फॉर्म्युला आहे, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. याच्यावर पण वर्क डन काढता येत आहे. पण जर आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल प्रोसेस असेल, जर तुमच्या न्यूमेरिकल मध्ये आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल लिहिलं असेल, तर मॅक्सिमम वर्क डन. मग मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला काय? -2.303 एन आर टी. लॉग टू द बेस 10. एक तर V2 अपॉन V1 किंवा P1 अपॉन P2. फॉर्म्युला लिहिला तरी अर्धा मार्क आहे. ह्यातलं कुठलंही आलं तरी विदाउट लॉग टेबल सॉल्व्ह होणार आहे, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क. वर्क डनचे युनिट काय तर सांगतो. बऱ्यापैकी तुम्हाला वर्क डनच्या वेळेस व्हॉल्यूम डीएम क्यूब देतात, प्रेशर बार मध्ये देतात. मग जर तुम्हाला आन्सर डीएम क्यूब बार मध्ये आलं, 100 न मल्टिप्लाय करा, जूल मध्ये कन्वर्ट होईल. एवढा कन्व्हर्जन फॅक्टर लक्षात ठेवा. पण त्याच्याऐवजी डीएम क्यूबच आहे, डीएम क्यूबला लिटर म्हणतात, आणि बारच्या ऐवजी जर ऍटमॉस्फेरिक दिलं, तर मग हे वर्क डनचं युनिट आहे लिटर ऍटमॉस्फेरिक, पण त्याच्या वेळेस 101.3 न मल्टिप्लाय करा. मग ते कशात कन्वर्ट होईल? जूल मध्ये. सगळा बेसच पक्का झाला आपला. म्हणजे बघा, प्रेशर जर बार मध्ये दिलं तर व्हॉल्यूम डीएम क्यूब मध्ये घ्यायचा. पण जर प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर घेतलं तर व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये घ्यायचा. म्हणजे आन्सर मला डायरेक्टली जूल मध्ये मिळू शकतं, हेही लक्षात घ्या. पण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस मी करून घेणारच आहे. आता आणखीन एक बेसिक मला सांगायचं आहे, की ही सिस्टीम आहे. ही कोण आहे सांगा? सिस्टीम. सिस्टीम पिस्टन खाली चाललाय, म्हणजे पिस्टन खाली चाललाय म्हणजे कॉम्प्रेशन, वर्क डन पॉझिटिव्ह येणार. पिस्टन हा वर चाललाय म्हणजे एक्सपान्शन, वर्क डन निगेटिव्ह येणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इथं लिहितो बरं का, ही सिस्टीम आहे. ह्याच्यामध्ये हीट एंटर होत असेल तर क्यू पॉझिटिव्ह, हीट इव्हॉल्व होत असेल तर क्यू निगेटिव्ह. एवढं करा, वर्क डनच फिनिश. लक्षात घ्या भावानो, वर्क डन फिनिश. ओके. चला करूया का सुरुवात? मग सांगा. व्हिडिओ पॉज करून हे फॉर्म्युला एकदा बघून घ्या रे भावानो. आता इथं बघूया आपण, नीट लक्ष द्या. इथं क्लिअरली बघा काय दिलंय, की विचारलंय काय, डेल्टा एच आणि डेल्टा यू. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यूज करायचंय. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सगळ्यात महत्वाचं. हीट रिलीज होते म्हणजे क्यू ची व्हॅल्यू -2 किलो जूल. हीट रिलीज होते. दुसरी गोष्ट, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. बघा, वर्क डन बाय द सिस्टीम म्हणलं की एक्सपान्शन निगेटिव्ह, पण ऑन द सिस्टीम म्हणल्यावर पॉझिटिव्ह. किती वर्क डन आहे? 6 किलो जूल. प्लस येणार, आणि आता मला काढायचे डेल्टा यू. मग डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. फॉर्म्युला आहे, पण क्यू ची व्हॅल्यू निगेटिव्ह, डब्ल्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. आन्सर येणार 4 आणि किलो जूल. या सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची आहे, की या दोघांचे युनिट सेम आहेत का बघा. किलो जूल चालतंय, पण इथं देतील 2000 जूल म्हणतील. 6000 किलो जूल. तुम्हाला 2 आणि 6 लगेच 8000 करून टाकाल. नाही, 6000 किलो जूल ठीक आहे, पण 2000 जूल आहेत, म्हणजे 2 किलो जूल बदल पाहिजे. बरं, आता यात अजून काय विचारलंय? डेल्टा एच. अरे डेल्टा एच म्हणजेच क्यू असतं, लक्षात घ्या. सिंपल. म्हणजे -2 किलो जूल. हे तुमचं आन्सर येणार, लक्षात घ्या. -2 किलो जूल. आलं का ध्यानात? आलं का ध्यानात? पहिला प्रॉब्लेम लक्षात आला का? आलाय का कधी परीक्षेत? अरे आलाय. आणि सीईटी तर बऱ्याच वेळा आलाय, लक्षात घ्या. ओके, चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण आता. कॅल्क्युलेट द वर्क डन. रिॲक्शन दिलेली आहे. वर्क डन पण विचारलंय फॉर 4 मोल्स ऑफ सल्फर डायऑक्साइड. ऐका, वर्क डन 4 मोल साठी विचारलंय, आणि रिॲक्शन तर 2 मोल साठी दिले. करा कितीला? 4 मोल. याला 2 न मल्टिप्लाय करा, 4SO2. याला 2 न मल्टिप्लाय करा, ट्वाइस O2. ठीक आहे. याला 2 न मल्टिप्लाय करा, 4SO3. गॅसियस, ऑक्सिजन पण गॅसियस असतो. चला, डेल्टा रिॲक्शन म्हणलं की डेल्टा एन काढायचा. डेल्टा एन काढताना प्रॉडक्टच्या मोल मधून रिॲक्टंटचे मोल मायनस करायचे. मोल म्हणजे कोएफिशियंट. मग प्रॉडक्ट आणि गॅसियस पाहिजे. इथं लकीली सगळंच गॅसियस आहे, मग गॅसियस पाहिजे. 4. 4 मधून 6 मायनस करा, -2 येणार. डेल्टा एन ची व्हॅल्यू -2 आली. मग आता वर्क डनचा फॉर्म्युला आहे मायनस डेल्टा एन जी आर टी. मग हे मायनस साइन. डेल्टा एन ची व्हॅल्यू -2, आर ची व्हॅल्यू 8.314. टेम्परेचर किती आहे? 25 डिग्री सेल्सिअस बरं का.
म्हणजे सांगतो 273 मध्ये 25 ऍड करा 298 येणार. ओके, म्हणजे सॉल्व्ह करा, आन्सर पॉझिटिव्ह येईल. वर्क डन पॉझिटिव्ह आलं याचा अर्थ वर्क डन ऑन द सिस्टीम. निगेटिव्ह आलं असतं तर बाय द सिस्टीम. केवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे. म्हणजे रिॲक्शन म्हणलं की नाही, तुम्हाला ना किती मोल साठी विचारलं ते बघायचं. आता तुम्हाला सांगतो, फॉर 1 मोल म्हणलं असतं ना तरी, इथे 4 मोल आहे म्हणून ह्याचे मी 4 केले. पण जर म्हणलं असतं ना 1 मोल ऑफ SO2 तर याला मी 2 ने डिवाइड केलं असतं, याला 2 ने डिवाइड केलं असतं, याला 2 न आणि मग डेल्टा एन काढलं असतं. लक्षात घ्या. चला व्हिडिओ पॉज करा. एकदम सोपं न्यूमेरिकल आहे. ट्राय करा. विदाऊट लॉग टेबल करा. ह्या कॅल्क्युलेशन साठी लॉग टेबल वापरत बसू नका. एक 10 सेकंद एक्स्ट्रा वेळ लागेल, पण तुम्ही डायरेक्टली 8.314 ला 298 असं मल्टिप्लाय करू शकता किंवा 290 ला 2 न मल्टिप्लाय करा आणि मग चला. ओके. दोन्ही प्रॉब्लेम सोपे होते. तर तिसरा प्रॉब्लेम बघा. अरे हाच प्रॉब्लेम, असाच प्रॉब्लेम आला होता बोर्डच्या एक्झाम मध्ये एमसीक्यू म्हणून. चला, वर्क डनचा फॉर्म्युला डायरेक्ट सोडवतो बरं का बाळांनो. मायनस पी एक्सटर्नल आणि V2 मायनस V1. चला, मायनस प्रेशर कशात दिलंय? प्रेशर बार मध्ये दिलंय. व्हॉल्यूम डीएम क्यूब दिलाय. एक नंबर डीएम क्यूब बार येणार. प्रेशर किती आहे? 1.2. फायनल व्हॉल्यूम किती आहे? 20. इनिशियल व्हॉल्यूम किती आहे? 15. मग मायनस 1.2. 20 मधनं 15 गेले की 5. म्हणजे इथं 6 डीएम क्यूब बार येणार. डीएम क्यूब बार. मगाशी दिलंय डीएम क्यूब बारचं जूल करण्यासाठी 100 न मल्टिप्लाय करायचं. 600 जूल आन्सर आहे. पुस्तकात चेक करा. ओके. पुस्तकात चेक करा. सॉल्व प्रॉब्लेम पुस्तकातला लक्षात घ्या. मग सोपं वाटतं ना आता. वर्क डन सोपं वाटतं की नाही सांगा. सगळ्यात महत्वाचं प्रेशर विचारलंय इथं. पी एक्सटर्नल विचारलंय. ओके. व्हॉल्यूम V1 दिलेला आहे 25, पण तो डीएम क्यूब दिलाय. नंतरचा व्हॉल्यूम 13 कमी झालाय. कॉम्प्रेशन वर्क डन पॉझिटिव्ह असणार आहे. अरे वर्क डन जूल मध्ये दिलंय 4862.4 जूल. मग वर्क डन जूल मध्ये दिलंय. व्हॉल्यूम डीएम क्यूब दिलाय, नाही चालणार. मग तुम्हाला एकतर जूलचं एक काम काय करतोय बघा, मी असं लिहितोय 48.624 डीएम क्यूब बार लिहितोय मी. डीएम क्यूब बार लिहून टाकतोय. कळालं का तुम्हाला? मी त्या वर्क बघा, डीएम क्यूब बारचं जूल करायचं 100 न मल्टिप्लाय करा. जूलचं डीएम क्यूब बार करायचं 100 ने डिवाइड करा. मग 0.2 डिजिट इकडे आला. मग आता वर्क डनचा फॉर्म्युला वापरायचा मायनस पी एक्सटर्नल V2 मायनस V1. मग वर्क डन किती आहे? पॉझिटिव्ह आहे ते, कारण कॉम्प्रेशन झालेलं आहे 48.624. पी एक्सटर्नल मला काढायचं आहे. व्हॉल्यूम किती आहे? 13 आणि हे 25. 25 त्याला केले 12 येणार. ओके. मायनस मुळे त्या मायनसचं प्लस होणार. ते 12 इकडे डिवाइड करा. 4 पॉइंट समथिंग आन्सर येणार विदाउट लॉग टेबल. पण मी कशात कन्वर्ट केलंय? बार मध्ये कन्वर्ट केलंय. त्याच्यामुळे ही पी एक्सटर्नल जे येणार आहे ते समथिंग काय ती व्हॅल्यू येईल, पण त्याच्या पुढे बार लिहा. बार, एक बार म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, हे लक्षात घ्या. ओके. मग आता मला असं वाटतंय हे न्यूमेरिकल घेतलं आणि अजून एक घेतलं की फिनिशच होईल बाळांनो. वर्क डन फिनिश. आता हे उद्या येईलच का? येऊ शकतं. कसं सांगतो. प्रूव्ह दॅट याची रिव्हिजन करायची. प्रूव्ह दॅट डब्ल्यू मॅक्स ची रिव्हिजन करायची. त्याच्यानंतर त्याचे न्यूमेरिकल करायचं. मला सांगा फ्री एक्सपान्शन मध्ये वर्क डन काय येणार? फ्री एक्सपान्शन मध्ये वर्क डन 0 येणार आहे. व्हॅक्यूम मध्ये वर्क डन 0 येणार आहे. ही एमसीक्यू. फाइंड वर्क डन इन व्हॅक्यूम 0 येणार. फ्री एक्सपान्शन वर्क डन 0 येणार. लक्षात घ्या. अजून काय येऊ शकतं याच्यात? अजून मी तुम्हाला सांगतो काय येऊ शकतं. हे 2 डेरिव्हेशन येऊ शकतात. न्यूमेरिकल येऊ शकतं. एमसीक्यू येऊ शकते. बरोबर आहे? आणि सगळ्यात महत्वाचं डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये वर्क डन 0 म्हणजे डेल्टा यू इक्वल्स टू क्यू. म्हणजे कळालं का? हे न्यूमेरिकल आलं पाहिजे असं नाहीये. ह्याच्याशी रिलेटेड सगळं आलं पाहिजे. बस जर ॲडियाबॅटिक असेल तर क्यू इक्वल टू 0 असेल तर डेल्टा यू इक्वल टू डब्ल्यू. आयसोथर्मलला डेल्टा यू इक्वल टू 0 मग क्यू इक्वल टू मायनस डब्ल्यू. मग असं काहीही येऊ शकतं. मग चला आता इथं बघूया. सगळ्यात महत्वाचं, मी रिॲक्शन लिहिलीच पाहिजे इथं. C2H4 जे गॅसियस आहे, HCl बरोबर रिॲक्शन होतं, ते गॅसियसच आहे. तयार होतं इथिल क्लोराइड, की ते सुद्धा गॅसियस आहे. आता इथिलीन गॅस जो आहे त्याचे 200 मिली आहेत माझ्याकडं आणि कुठलं HCl चे 150 मिली आहेत. चला मग सांगा याचे किती मिली तयार होतील. कमेंट करून सांगा रे बघू जरा. आता लाईव्हला ती मजा असते, पण लाईव्ह करण्यासाठी वेळ नाही बरं का. मला सांगा कसं काय किती आन्सर येणार? आता ऑफलाईनची मुलं आहेत किंवा आपल्या कोर्स मधली मुलं आहेत त्यांना माहिती आहे काय गंमत आहे ते सांगतो. वेळ घेत नाही आता. याचा कोएफिशियंट आणि याचा कोएफिशियंट जर सेम असतील तर ह्या दोघांचा इक्वल व्हॉल्यूम रिॲक्ट होणार. म्हणजे ह्याचे 200 मला याचे 200 पाहिजेत, पण आहेत का 200? नाही. मग याचे 150 म्हणल्यावर मला याचे 150च पाहिजेत, कारण कोएफिशियंट दोघांचा सेम आहे.
याचा पण कोएफिशियंट किती आहे? तर 1 आहे. म्हणजे याचे 150च मिली तयार होणार. व्हॉल्यूम हा ऍडिटिव्ह नसतो. मग इनिशियल व्हॉल्यूम याचं 150 150 300 मिली. मिली म्हणजे सेंटीमीटर क्यूब. चला मिलीच लिहून टाकूया आपण बरं का, मिली. आणि फायनल व्हॉल्यूम 150 मिली. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रेशर व्हॉल्यूम जूल मध्ये विचारलंय. कशात विचारलंय? जूल मध्ये. प्रेशर दिलाय 1 बार. आता प्रेशर जर बार दिला असेल तर व्हॉल्यूम डीएम क्यूब मध्ये पाहिजे. एक्सटर्नल प्रेशर. वर्क डन काढतो. एक्सटर्नल प्रेशर ओके आणि ब्रॅकेट मध्ये V2 मायनस V1 मग एक्सटर्नल प्रेशर 1 बार आहे. फायनल व्हॉल्यूम 150 मिली आहे म्हणजे 0.15 लिटर. इनिशियल व्हॉल्यूम 300 मिली आहे म्हणजे 0.3 लिटर. लिटर मध्ये पाहिजे. लिटर म्हणजे डीएम क्यूब. हे तर 30 आहेत बरं का. मग 30 मध्ये 15 गेले की 15 मायनस V2 मायनस होणार प्लस आणि आन्सर येणार 0.15 डीएम क्यूब बार म्हणजेच 15 जूल आन्सर येणार. 38 मधनं 15 गेले की 15 0.15 येणार. 0.15 निगेटिव्ह येणार. मायनस मायनस प्लस होणार. आन्सर आपलं बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके. आता डीएम क्यूब बार पण काढलं आणि जूल मध्ये पण काढलं. किती जूल आलंय सांगा? 15 जूल. मग आता एक काम करा. वर्क डनचं सगळं करा. मॅक्सिमम वर्क डनचे पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम बघा बानो. डब्ल्यू मॅक्स. लॉगला आता वेळ नाहीये. मग हे असे प्रॉब्लेम जेवढे होते तेवढे रिवाइज करा. ऑल द बेस्ट.